नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर पाहू शकता मान्सूनपूर्व पावसाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सुरुवात झालेली आहे. विशेषतः आता सॅटेलाईट इमेज पाहिलीत आत्ताची लाईव्ह लेटेस्ट यामध्ये पाहिलं तर कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र संपूर्ण जो आहे या भागामध्ये पावसाचे जबरदस्त ढग जे आहे, ढगाळ वातावरण सॅटेलाईट इमेजमध्ये सुद्धा दिसून येत आहे. त्याच वेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये ढग जे आहे ह्या दुसऱ्या भागामध्ये इथे जर पाहिलं तर तुम्ही तर यामध्ये कोणकोणता भाग आहे तर इथे पाहू शकता बीडमध्ये सुद्धा, त्याचबरोबर पैठण, त्याच्यानंतर गंगापूर आहे, जालना या भागामध्ये थोडेसे आहेत. त्यावेळेला हिंगोली असेल, त्याचबरोबर इतर विदर्भ जो आहे नांदेड या भागामध्ये पावसाचे ढग खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येत आहेत. तर सध्याची जर स्थिती पाहिली आपण तर पाहू शकता सध्या स्थितीनुसार यामध्ये कल्याण डोंबिवली असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर इकडे कोकण किनारपट्टी महाड आला, पुणे आलं, पुणे भागामध्ये सुद्धा बारामती आहे, शिरूर भागामध्ये थोडंसं कमी आहे, सातारा, चिपळूण, त्याच्यानंतर रत्नागिरी संपूर्ण भाग जो आहे ढगाळ हवामान जबरदस्त असं पावसाचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे. विजेच्या कडकडासह पाऊस जो आहे हा आत्ता झालेला आहे. तर या पद्धतीने सध्या मान्सूनपूर्व जो पाऊस आहे हा संपूर्ण भागामध्ये पडत आहे. मान्सूनची जी प्रगती आहे ही केरळपर्यंत यायला पुन्हा एकदा 26 तारीख लागणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये म्हणजेच 31 ते 1 जूनपर्यंत, 31 मे ते 1 जूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र सध्या त्या दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पाऊस हा सक्रिय होऊ शकतो. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अजूनही या दिवसांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट ही सक्रिय राहणार आहे. तर त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. माझ्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर महाराष्ट्राचं हवामान अपडेट जे आहे 22 ते 26 मे म्हणजे आजचं झालंच, उद्यापासून 23, 24, 25, 26 या 4 दिवसांमध्ये कसं असेल हे जाणून घेऊयात. पावसाची शक्यता कुठे बनते, त्याचबरोबर मान्सूनपूर्व पाऊस कसा असेल आणि उष्णतेची लाट अधिक तीव्र हे का होते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. तर राज्यामध्ये सध्या 2 वेगवेगळ्या हवामान परिस्थिती दिसून येत आहेत. पाहू शकता मध्य महाराष्ट्र असेल, कोकण किनारपट्टी असेल, इथे पावसाचं क्षेत्र, पावसाळी वातावरण तयार झालंय. त्याचवेळी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मात्र उष्णतेची लाट जी आहे ही जबरदस्त प्रमाणामध्ये सक्रिय असलेली दिसून येते. तर काही भागांमध्ये प्री मान्सून म्हणजेच मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात झालेली आहे. बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस हा आज झालेला आहे. मेघगर्जनेसह हलक्या सरीसुद्धा पडत आहेत. तर दुसरीकडे विदर्भामध्ये तीव्र अशी उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. आजचं जर तुम्ही तापमान पाहिलं मराठवाडा असेल विदर्भामध्ये तर जळगावसाठी 41.9 सेल्सिअस, मालेगावसाठी 41.2 सेल्सिअस, नाशिकसाठी 36.3, पुणेसाठी कमी आलं, त्या भागामध्ये पाऊससुद्धा सुरू झाला आहे 37, कोल्हापूरचं सगळ्यात कमी 33.5, महाबळेश्वरसुद्धा खाली आलेलं आहे 27.3. तर या आकडेवारीवरून सुद्धा तुम्हाला समजते की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये तापमान जरी कमी झाले असले तरी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये उष्णता ही आजसुद्धा कायम असल्याचं दिसतंय. विदर्भामध्ये तर जबरदस्त असा उष्णतेचा कहर आजसुद्धा पाहायला मिळाला. अकोलामध्ये 44.8 सेल्सिअस, अमरावतीसाठी 46.4 सेल्सिअस, नागपूर 45.7, गोंदिया 44.9 सेल्सिअस, यवतमाळसाठी 45 सेल्सिअस इतकं तापमान जे आहे हे पाहायला मिळालं. त्याचवेळी काही भागांमध्ये तापमान हे 47 सेल्सिअसपर्यंत पोचल्याची सुद्धा नोंद आहे. त्यामुळे विदर्भामध्ये तीव्र अशी उष्णतेची लाट अद्यापही ही कायम आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागांमध्ये सोलापूर परिसरात ढगाळ वातावरणामुळे तापमान हे थोडंसं कमी झालं आहे, पण दमट हवामान त्या ठिकाणी कायम आहे. त्यामुळे उष्णता ही जास्त जाणवते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये काही ठिकाणी स्थानिक पावसाच्या सरीसुद्धा आज झालेल्या आहेत. कोकणसाठी जर आपण तापमान पाहिलं तर अलिबाग 38.7, रत्नागिरी, रायगड, कुलाबा या भागामध्ये 34 ते 35 पर्यंत राहिलेलं आहे.
समुद्राच्या प्रभावामुळे उष्णता ही तुलनेनं कमी आहे, मात्र दमट हवामान त्या ठिकाणी सुद्धा जाणवत होतं. सध्याची जर ढगांची स्थिती पाहिली तर अहमदनगर, दक्षिण भाग, श्रीगोंदा असेल, मालेगाव, नांदगाव, चांदवड परिसरामध्ये पावसाळी ढग जे आहे हे तयार होत आहेत. सॅटेलाइट इमेजसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर हे ढग दक्षिण पश्चिम दिशेला सरकत असून त्यांची ताकद ही कमी असल्याने राज्यभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी कमी दिसते. आजच्या दिवशी ज्या पद्धतीने पाऊस झाला, पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याची व्याप्ती अजून कमी होते. इतका पाऊस जो आहे म्हणजे आत्ता जशी स्थिती झाली त्यापेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये दिसते. तर नेवासा, राहुरी, जिंतूर, सेल या परिसरामध्ये स्थानिक मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता ही असणार आहे. उद्याचा अंदाज 23 मे उद्याची तारीख कसा असेल पाऊस? दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आजच्यासारखंच 40 ते 60% प्रमाणामध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ही असणार आहे. थोडंसं कमी झालं आहे, जे व्याप्ती आहे किंवा जो जोर आहे आजचा जसं जाणवला त्यापेक्षा कमी असेल. विशेषतः प्री मान्सून आहे, अजून मान्सून सुरुवात व्हायला वेळ आहे. तर अहिल्यानगर दक्षिण भागामध्ये, पुणे जिल्ह्याचे पूर्व आणि पश्चिम भाग आहेत या भागामध्ये, सातारा पूर्व, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीडचा पश्चिम भाग या भागामध्ये ढगांची सक्रियता वाढू शकते आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हिटवेव्ह जी आहे, हिटवेव्हचा रेड अलर्ट जो आहे, उष्णतेच्या लाटेचा प्रखर असा रेड अलर्ट देण्यात आला आहे अकोलासाठी, अमरावतीसाठी, वर्धासाठी. त्याचबरोबर ऑरेंज अलर्ट जो आहे उद्यासाठी नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी जबरदस्त अशी उष्णतेची लाट सक्रिय राहणार आहे. या भागांमध्ये रात्रीचं तापमान सुद्धा जास्त असून गरम रात्र ही परिस्थिती जी आहे ही निर्माण होऊ शकते. त्याचवेळी पावसाचा जो येलो अलर्ट आहे, मेघगर्जना आणि हलका पाऊस जो आहे 23 तारखेसाठी कोणकोणत्या भागामध्ये दिला आहे, पावसाची स्थिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर इथे सुद्धा या मॅपमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता कोणकोणता भाग आहे. कराडच्या खाली हा जो भाग आहे, सांगलीच्या वरचा, या भागामध्ये मध्यम पाऊस. साताऱ्यामध्ये पाहिलं तर आपण हलका पाऊस आहे. कराडसाठी सुद्धा सांगली, त्याचबरोबर या ठिकाणी कर्नाटकचा भाग आहे. त्याच्यानंतर इकडे पाहिलं रायगडमध्ये तर महाडमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याच्यानंतर रायगडचा हा जो भाग आहे पेनसाठी, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा. मुंबई, कल्याण, डोंबिवली हलका ते मध्यम स्वरूपाचा. पुण्यासाठी सुद्धा हलका स्वरूपाचा पाऊस आहे. त्याच्यानंतर उद्यासाठीचा कळंबसाठी आहे, संगमनेर आहे, इगतपुरी, नाशिकसाठी हलका स्वरूपाचा पाऊस असेल. अहमदनगर यामध्ये पाहिलं जामखेडसाठी या भागांमध्ये, त्याचबरोबर बर्सली आहे, कर्नाळा हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची उद्या शक्यता असेल. बाकीचा महाराष्ट्र जर पाहिलात या भागामध्ये तर पाहू शकता पावसाची शक्यता खूप कमी आहे. बीड असेल, परळी असेल, त्याचबरोबर इकडे विदर्भामध्ये जरी आपण आलो, हिंगोली असेल, त्याचबरोबर जिंतूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता खूप कमी आहे. उष्णतेची लाट ही जबरदस्त सक्रिय असेल. त्या भागामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जो आहे हा देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 24, 25 आणि 26 हे 3 दिवसांसाठी आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अपडेट घेणार आहोत. सध्या जर पाहिलं तर विदर्भामध्ये उष्णतेची लाट या 3 दिवसांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. याचवेळी पुणे, नाशिक, सांगली, बीड आणि परभणी, त्याचबरोबर नांदेडसाठी तसेच कोकण भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना सुरू राहू शकते. मात्र त्याची जी ताकद होती आत्ता जशी होती ती थोडीशी कमी राहण्याची शक्यता आहे. तेवढा प्रखर असा नसेल. तर यामध्ये पाहिलं तर पाहू शकता 24 तारखेचं हा मॅप आहे. तर 24 तारखेच्या मॅपमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे या भागांमध्ये पाहायला मिळतोय. रायगडच्या भागामध्ये पुणे असेल, त्याचबरोबर महाड, चिपळूणमध्ये आहे, कराड, सातारा, सावंतवाडी यासाठी सुद्धा दिसतोय. त्याचबरोबर वरच्या भागामध्ये तर विदर्भ जर नाही आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये थोड्याफार हलक्या सरी ज्या आहेत पावसाच्या या 24 तारखेला होतील. मात्र त्याचवेळी मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आत्ता जसं वातावरण आहे उष्णतेची लाट त्या भागामध्ये सुद्धा कायम राहील. 24 ते 26 मे दरम्यान विदर्भामध्ये 44 ते 47 सेल्सिअसपर्यंत तापमान हे जाण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि सांगली 35 ते 38 पर्यंत ढगाळ हवामान, काही ठिकाणी पावसाच्या सरीमुळे
ते वातावरण जे आहे कमी राहील. कोकणामध्ये यापेक्षा तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये होऊ शकतो. आता या पद्धतीने जर आपण पाहिलं तर विदर्भ आणि मराठवाड्याने विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण त्या भागामध्ये अजूनही 3 ते 4 दिवस उष्णतेचा रेड अलर्ट जो आहे, उष्णतेची लाट हे तीव्र राहणार आहे. त्याचबरोबर कोकण असेल, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये विजेच्या कडकडाटासह काही भागामध्ये पावसाची शक्यता ही बनते. तर सध्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून 3 ते 4 दिवस महाराष्ट्राभर संपूर्ण मोठ्या पावसाचे चिन्ह हे दिसत नाही आहेत. मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 1 ते 2 दिवस स्थानिक मेघगर्जनेसह पावसाच्या सरी ज्या आहे त्या पडू शकतात. त्यामुळे स्थानिक हवामान विभागाचं जे महत्त्वाच्या ज्या अपडेट असतील त्या महत्त्वाच्या असणार आहेत. वातावरणामध्ये अशाच पद्धतीने बदल होऊ शकतात. या पद्धतीने पुढच्या ज्या वातावरणाच्या पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.